आता जशी गोळ्याने आलोय आणि सगळी ज्ञानबाई जत्रा गोळ्याने यावं. हा फक्त गाडी पोलाव आणि निरेत थांबवायची नाही. आता म्हटलं पाहिजे कुठल्या दुकाना पुढे गाडी थांबली नाही पाहिजे. चला हे मग बिर्याणीचा मसाला चिकनचा बघा. आणखी तर मसाला आहे का नाही अंडी का. चला आता ही पार्टी पोरांची ठरली आहे तर खीर घ्यावं लागेल आणि चिकनचं स्पेशल म्हणजे तिथे शाकाहारी घ्यावं लागेल. मग का तेच म्हणजे ही बिर्याणी मसाला आहे नुसता व्हेज शाही बिर्याणी. मटन बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी आहे ना बाबा. कुठे नाही ना कुठे चिकन बिर्याणी नाही रे. अरे ते बॉक्स ते बॉक्स ना. अरे तिथे एवढं वर आहे. चिकन बिर्याणीचा स्पेशल मसाला नाही ती काय इथेच आहे. चिकन 65 चाट मसाला 65 नाही चिकन मसाला आहे. चिकन बिर्याणीचा मसाला नाही तो पण शाही बिर्याणी बघ. बिर्याणी मसाला कुठे हा चिकन मसाला आहे. ऐक की दुसऱ्या कंपनीचा येतो ओके तिकडं थांबतो एकच मिनिट. इकडे चिकन बिर्याणी मसाला दाखवतो मंदार चिकन मध्ये आपली चिकन बिर्याणी मसाला काढ 2-3 त्यातल्याला. हॅलो ऐक की तांदूळ चिकन मसाला बिर्याणी मसाला अजून काय नाही घेतलं. हां एक पॅकेट घेतलं तांदूळ तिकट. हे तमालपत्र का अजून काय घ्यायचं. तमाल पॅकेट घे तमालपत्र अजून काय नाही. काय अप्पा तांदूळ काय फ्री आहे का. तांदूळ काय फ्री आहे. चिकन आहे की फ्री. 1 किलो चिकन द्यायला पाहिजे. पावशेर तरी चिकन द्या. पावशेर तरी द्या की फ्री चिकन. तांदूळ लय तांदूळ खपत राहू नका तुमचा. काय अप्पा काय लागेल देतो म्हणा पण तुम्हाला जेवाय बोलावं लागेल आम्हाला. काकडे काय म्हणताय बोला. काय नाही बघा सगळं फ्रीचं तुम्ही घेऊन जाताय. हां आणि आम्हाला सगळं आम्हाला यांनी काय फ्री देऊन असं म्हणणं का. नाही चिकन घ्या की तेवढं फ्री. चिकन 1 किलो दिलं एवढा तांदूळ आम्हाला फ्री पुरवू का. चालू केलंय त्यांनी. कुपन दिले चिकनचं 1 किलो ते पुढच्या दुकानात द्यायचे. होय तांदूळ घ्यावं लागतं का आम्हाला. घ्या की आणा 5-5 किलो तिथली. आहे होय 5 किलो तांदूळ 5 किलो तांदूळ घेतलं तर फ्री. नाही एकदम ओके. आता सगळी पोरं बिरं सगळं नवीन आहे ती. चुलवान बिलवान व्यवस्थित लावायचं बिर्याणी करायची आपल्याला मस्त पैकी. कुठली जळ घालायचा अजिबात हाडू नका ना. बघा इटा कशा लावायचं. चला ही मयुरी तो पतली घेऊन बघा चला सगळं दिसणार. ही चुलबी व्यवस्थित लावून घ्या. बापू काय म्हणतात बघा व्यवस्थित बघा पातेलं बसला अशा हिशोबाने घ्या करून. इथं सरपण मग असल्या सरपण घेऊन या. आणा काढून आणा जरा. आत्या स्वयंपाक करू नको. स्वयंपाक करू नको. बिर्याणीचं प्लॅनिंग चाललंय तिकडे जेवायचं. काय पार्किंग मध्ये काय नाही काढत काय कशाला नका का केलं स्वयंपाक नाही ना. घे जेवायचे जाऊ का लाव काढी चला काढी लाव चला. पिठली बघा एकदाची चूल. आता बापू पलीकडून ती चिकनचं हे घेऊन या. तेल जा ना तेल बिल सामान सगळं घेऊन या. सगळीकडे तसं करायला लागेल काही एवढं करायला लागेल. एवढे इटा कुठून आणणार बापा. आणा इटा 15 रुपये आणा इटाचा. बुड दिलेले ना बापू. बुड दिले. बरं ठीक आहे ओके चला आई टाक बघ काय हळद बिळद. हा टाक हळद बघ जास्त टाकतोय ही आता म्हटलं बघ आई. ओके आज आईच्या हातची बिर्याणी. मीठ बघा 3 किलो चिकन आहे आई. किती लागेल बघा अंदाज मीठ. तुझ्या हातात घेऊ ते काय हाताचं त्या घेऊन ते परत जे त्याच्या हातावर बसलेलं असतं ते सगळं मापत कमी झालं तरी चालेल थोडंसं.
बस बसले लय झालं मीठ मला वाटतं होय काही हा जास्त होईल का कमी पडलेलं चालेल वरणी घेता येईल पण जास्त नको व्हायला अरे हाताने काढायचे हे मग तिथं कुठे करत बसते हात घाल दोन्हीकडून दोन्ही चांगलं होतं हे अरे हाताची हालतं बरोबर त्याने काय ते अरे झालं का गरम तेल ओतलं का त्यात तेल आलं की पलीकडून हे काय इथं तेल आहे काय बापू तेल आहे इथं सगळं इथं दत्तक कांदा चिरलाय का भरपूर बसून नाही जमायचं नंदू कांदा कांदा टाका टाका सगळा अरे तेल गरम होऊन द्यायला पाहिजे बाबा नाही लगेच तापते तेल गरम झालं टाका पाहिजे ना काय मोकळ्या टाका 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 मिरची कोथिंबीर बाकीचं सगळं सामान आलेलं आहे चिकन सगळं वापरून झालेलं आहे हिमागाची सांडवले हिमागाची सांडवले कशी हलवून काय झालं नाही दुसरा अडकावला खावं लागलं अडकावला पाहिजे थोडंसं राहिले आता ते भातात नाही शिकायचं भातात शिजन मग काय अडकावला खावं लागलं नाही तर करायचं तुमची काय पोरांनी चांगली तयारी केली हे मागाशीच केलं असतं बक्षीस असतं चला मोनाने केक आणला बाबा दाजींनी आणलाय मोनाने कुठला आणलाय दाजींनी आणलाय केक दाजी धन्यवाद बरं का आजचा पार्टीचा खर्च आणि केकचा खर्च केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे ओके काडीपिटी आणि काडीपिटी 100 केक ओके पाणी उतरी बघू जर का आपलं झाली काय बिर्याणी दोन मिनिटं बघू दे झाले बघा बिर्याणी तयार झाली आईने केली आमच्या बरोबर बिर्याणी आत्या कोण कुठले केवळ कशावर आलाय हे रस्ता कसं काय केलंय का ते जुन्या माणसांचं एक आहे बरं का मित्रांनो म्हणजे एक अंदाज असतो अंदाज त्या अंदाजावर सगळं चालतंय आत्ताची पिढी म्हणजे मोजून दाजून सगळं असते
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किती तारखेला जत्रा? 6 तारखेला का काय? बरं ठीक आहे 6 तारखेला. ठीक आहे. आजचा कार्यक्रम व्यवस्थित झाला एकदम आपला. जत्रा आता कोण करणार आहे? मी करणार आहे. बरं, मयूर जत्रा करत आहे यंदा काळजारीचे बैरवनाथाचे. दुसरी कोणी धरू नये आपल्या 4 घरापैकी, बरोबर आहे. पुढच्या वर्षी कोण करणार आहे इच्छुक? अरे माझी गेली वर्षी झाली. ज्या वर्षी कोण नसेल त्या वर्षी मी करणारच. पुढच्या वर्षी आहे की आम्ही? पुढल्या वर्षी मग आपण- आहे ना आपण? तसं नाही, मी काय सांगतो 1-2 मिनिटं. कसं होतं, आपण एकत्र बसले म्हणून आता नियोजन करता येते. म्हणजे डबल जत्रा कोणाची आली नाही पाहिजे. काय सांगतो तुला? डबल जत्रा आली नाही पाहिजे. जर पुढच्या वर्षी पप्पूची तयारी असेल तर दुसरं कोणी धरू नका नियोजन. आपण तुमचं फिक्स आहे का? फिक्स आहे का? हा, मग नियोजन काही कोण करत नाही. आलं लक्षात? त्याच्या पुढच्या वर्षीच आपण पुढच्या वर्षी नियोजन, बरोबर आहे. ह्या वेळेस जत्रा मयूर ज्ञानेश्वर गरुड यांची असेल, दुसरं कोणी नियोजन करू नाही, बरोबर आहे. ओके. अजून काय कोणाला बोलायचं आहे? सांगितलं की आमचं अनुमोदन आहे त्यांच्या जत्रेला. आम्ही सगळे सहकुटुंब येणार. आम्ही सगळे येणार म्हणजे जाणार आपण जत्रा घेऊन, येणार नाही म्हणायचं. होय, आता जशी वाळव्याने आलोय हा. आणि सगळी ज्ञानबाई जत्रा वाळव्याने यावं. हा, फक्त गाडी पलाव आणि निरेत थांबवायची नाही. आता म्हटलं पाहिजे. कुठल्या दुकानापुढे गाडी थांबली नाही पाहिजे, लक्षात घ्या. हा. हा, आधी काय असेल तर आणू शकताय. आदल्या दिवशी जातानी जर कोण म्हणलं गाडीत थांबवा इथं, माझ्यासारखा वाईट नाही पण, हा. बरोबर आहे. बरोबर आहे का बघ? किती वाजता सांगायचं बोलवायचं? 4 वाजता का 3 वाजता? 4 वाजता हलायचं इथे. हा. 4 वाजता नाही, 4 वाजता हलायचं इथं. बकरा नसतो काय म्हणू नका त्याला, सामान्य असतो. तिथने पुढं काय करायचं करू आपण. बकरा येऊ द्या, बाकीचं काय येऊ द्या सगळं, मग तिथून पुढं काय बघू. बरं ठीक आहे, आपला कार्यक्रम आजचा व्यवस्थित पार पडला. पुढचं जत्रेचं नियोजन झालं, त्याच्या पुढच्या जत्रेचं नियोजन आपलं झालेलं आहे. फक्त एकाच वर्षी डबल कोणी जत्रा घ्यायची नाही म्हणून आपण ही मिटिंग बसली. मिटिंग बसवली तेवढ्यासाठी आपण, म्हणजे डबल कोणाची जत्रा व्हायला नको. पुढच्या वर्षी आप्पाची या, ज्याला कुणाला नियोजन करायचं असेल त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षीचं नियोजन करावं. हा, ओके. अजून काय गावात तुझी काही इच्छा असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी तू करू शकते. ओके, चला मीटिंग या अशा तऱ्हेने आपली आजची खूप होत आहे. आता जाऊन सगळ्यांनी घरी जाऊन झोपलं तरी चालते. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. हा,